ओबीसी मंत्र्यांना वैयक्तिक लक्ष्य करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान होणाऱ्या वक्तव्यावर भाष्य करताना त्यांनी प्रशासकीय निर्णयांवर मतभेद असणं हे स्वाभाविक असलं तरी वैयक्तिक टार्गेट करणं हे चुकीचं असल्याचं सांगितलं। संवाद आणि सनदशीर मार्गानेच प्रश्नांवर मार्ग निघावा असंही आवाहन त्यांनी केलं आहे। या ठिकाणी जी कमिटी आहे ही कमिटी सरकारला बांधील नाही, ती सरकारला रिपोर्ट देखील करत नाही। त्यांना पूर्णपणे न्यायालयाचा अधिकार आहे। त्या अधिकारात त्यांनी घेतलेला निर्णय, त्या निर्णयापासून कोणी जर दुखी झालं असेल तर मागच्याच महिन्यात आपलं जे सेशन झालं त्या अधिवेशनामध्ये आपण ॲपिलेट ऑथॉरिटी तयार केलेली आहे। ते ॲपिलेट ऑथॉरिटीकडे जाऊ शकतात, पण केवळ एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला अशा पद्धतीनं टार्गेट करणं हे योग्य नाही, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे कोणालाही आवडणार नाही। आणि माझं तरी मत आहे की बावनकुळेंनी कुठलंही इंटेन्शनल या ठिकाणी याचं रद्द करा, याला द्या असं केले नाही। मंत्री म्हणून जे कर्तव्य होतं ते केलेलं आहे, त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं त्यांना कॉर्नर करणं हे काही योग्य नाही।